आता साहेबांनी आता विषय जे सांगितला साहेबांनी आपल्या घरकुलाचा ते पुढल्या आठवड्यात मीटिंग मध्ये ते सर्व मार्गी लावतात असं त्यांनी सांगितलंय. घरकुलासाठी साहेबांनी एवढे किती रक्कम 1 कोटीच्या पुढे ती राखून ठेवलेली आहे ते बी सांगितलंय आणि निर्वाह भत्ता सुद्धा ते जेवढ्या अर्ज येतील तेवढ्यांना ती मान्यता देणार आहे. आणि साहेबांनी हे सांगितलं की आपल्या मागणीवर आपण जी मागणी केली होती की 5% जिल्हा परिषदेच्या निधीमधून एखादी 3 चाकी वाहन की त्याच्यावर आपण वस्तू ठेवून गावोगावी व्यवसाय करू शकतो ना की 3 चाकी वाहन ते साहेबांनी ते सुद्धा मान्य केलेलं आहे की किंवा एक 3 चाकी टेम्पोप्रमाणे एक वाहन ज्याच्यावर आपण ते स्वतःचा रोजगार करू शकेल ही आपली जी मागणी होती ती बी साहेबांनी मान्य केलेली आहे. आणि त्यामुळे फक्त साहेबांना एवढंच बोलायचं की साहेब आम्हाला असं कळलंय की शिक्षण विभागाकडून की आमच्या 5% निधीमधून 2 कोटी रुपये हे प्राथमिक शाळेच्या शिक्षण विभागासाठी ते राखून ठेवण्यात आलेले आहे. त्या गोष्टीला आमचा पूर्ण विरोध आहे. ते 2 कोटी रुपये आमचे जे प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थी साठी ते राखीव ठेवू नका कारण एवढे घरासाठी तुम्ही 1 कोटी राखून ठेवता आणि प्राथमिक शिक्षणासाठी 2 कोटीची अजिबात आवश्यकता नाहीये. ते 2 कोटी रुपये घरासाठी द्या दिव्यांगांना त्याचा घरकुलचा लाभ मिळेल. त्यामुळे आमची विनंती आहे सीओ साहेबांना सांगून तुम्ही ते 2 कोटी रुपये घरकुलासाठी ते ऍड करा. अगदी बरोबर आहे.